या देशातलं राजकीय वातावरण गेल्या 10 वर्षामध्ये पूर्णपणे बदललं आहे. हे स्पष्ट करणारं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे पूर्वी या देशामध्ये इफ्तार पार्ट्यांचा थाट होता आणि पाकिस्तानामध्ये होत नसतील इतक्या इफ्तार पार्ट्या भारतामध्ये व्हायच्या. अनेक इफ्तार पार्ट्यांमध्ये सरकारी पुढाकार असायचा, सरकारी खर्चाने या इफ्तार पार्ट्या व्हायच्या, सर्व पक्षांच्या इफ्तार पार्ट्या व्हायच्या. गेल्या 10 वर्षातलं चित्र जर आपण पाहिलं असेल तर या इफ्तार पार्ट्या पूर्णपणे बंद झालेले दिसतात. कायद्यापेक्षा मुस्लिमांना वरचं स्थान देण्यात आलं होतं. या देशामध्ये रस्त्यावरचे नमाज चालायचे. या देशामध्ये अनेक अनधिकृत मशिदी ठोकण्यात आल्या होत्या. मजारींच्या नावाखाली जमीन बळकावण्यात आली होती. या सगळ्या प्रकाराला आळा बसलेला दिसतो. सर्वोच्च न्यायालय सुद्धा कट्टरवादाला दणके देताना दिसतंय. एक काळ असा होता की मध्यरात्री एका दहशतवाद्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडले जात असत. युपीएच्या काळामध्ये हे घडलं होतं. परंतु आता अशा प्रकारची परिस्थिती आहे की वक्फच्या जमिनीची नोंदणी करण्यासाठी जी मुदत दिलेली आहे त्या मुदतीला मुदतवाढ सुद्धा द्यायला सर्वोच्च न्यायालयाची तयारी नाहीये. SIR उपक्रम जो आहे, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, तो रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे नकार दिलेला आहे.